अहमदाबादमध्ये ही दृश्य दोन आपण बघतो आहोत। एअर इंडियाचं विमान कोसळलं त्याची दृश्य। हा जो पुढचा भाग आहे तो कोसळलेला आपल्याला दिसतोय। मागे खूप मोठ्या प्रमाणात रहिवासी पडले असतील, जखमी झाले असतील, त्यांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। बघा, एक रहिवासी त्यांना रुग्णालयामध्ये नेलं जात आहे। मोठी दुर्घटना घडलेली आहे। सगळेच जण कामाला लागलेले आहेत, सगळ्या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत। खूप धावपळ पळापळ आपल्याला बघते। रुग्णालयाच्या बाहेरची ही दृश्य आहेत। एअर इंडियाचं विमान कोसळलेलं आहे आणि हे रहिवासी विमान होतं। 238 लोकांना घेऊन जाणारं, लंडनला घेऊन जाणारं हे विमान रहिवासी भागामध्ये कोसळले, त्यामुळे रहिवासी भागामध्ये सुद्धा नुकसान झालेलं असणार। आमच्या प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत, त्या रुग्णालयाच्या परिसरामध्येच आता उपस्थित आहेत, ज्या आपल्याला माहिती देताना दिसत होत्या। नवीन झा आमचे प्रतिनिधी आपल्याला दूरध्वनीवरून माहिती देत होते। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। हे सगळेजण या घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। आत्ता काही क्षणापूर्वीची घटना घडली आहे, त्यामुळे मोठी धावपळ बघायला मिळते आहे। रहिवासी परिसरामध्ये हे विमान कोसळले, त्यामुळे रहिवासी परिसरात ज्या इमारतीला हे विमान लागलं आणि जिथे पडलं तिथे सुद्धा रहिवासी भागाचं खूप मोठं नुकसान झालेलं असणार। त्यामुळे सगळ्यांना आधी तिथून बाहेर काढणं ही प्राथमिकता असणार आहे। त्यामुळे सगळ्या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत। रहिवासी भागामध्ये विमान कोसळले आणि त्या विमानाचे काही पार्ट्स आणि पूर्णपणे एक झाड कोळसा झाला त्याचा, अक्षरशः त्याची दृश्य आपण बघतोय। किती गंभीर घटना असेल याची कल्पना आपण करू शकतो। अजूनही कोणी मृत झालंय का, कोणी जखमी झालंय का याचा आकडा समजू शकलेला नाही, कारण आत्ताच काही वेळापूर्वी ही घटना घडली आहे। 12:30 वाजता या विमानानं टेक ऑफ घेतलेलं होतं आणि पुढच्याच काही वेळामध्ये हे विमान अहमदाबादच्याच मेघानी नगर या रहिवासी भागामध्ये कोसळलेलं आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना विचारूया। प्रशांत, 238 प्रवासी होते ज्यांना घेऊन हे विमान उडालं होतं असं कळतंय, काय अधिक सांगाल? आत्ता अजून काही अपडेट कळतंय का? ज्या पद्धतीने माहिती मिळते की अहमदाबाद विमानतळावरती जे अपघात झालेला आहे मेघानी नगर परिसरामध्ये, साधारणतः यामध्ये जी माहिती आता सध्या तिथले पोलीस कमिशनर जे आहे, अहमदाबाद पोलीस कमिशनर, त्यांनी जी माहिती दिली आहे, साधारणतः ऑनबोर्ड 250 प्रवासी होते अशी सध्या त्यांनी प्राथमिक माहिती दिली आहे साधारणतः। आणि अहमदाबाद विमानतळावरती जो अपघात झालेला आहे विमानतळ तिथे स्थानिक लोकांनी मदत करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतलेली देखील माहिती पुढे येते। सोबतच संपूर्ण हे जे परिसर आहे, अहमदाबादच्या परिसर जे आहे ते अहमदाबादच्या परिसरामध्ये सर्व विमानतळ आहे ते हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे। आणि सध्या जी प्राथमिक माहिती आहे 250 प्रवासी ऑनबोर्ड असल्याची माहिती, प्राथमिक माहिती पुढे आलेली आहे। मोठा अपघात अशा प्रकारची सध्याची माहिती पुढे आलेली आहे। या प्लेनमध्ये जर बघितलं, साधारणतः कॅपॅसिटी जी आहे